नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात? आज आहे सुट्टी आणि आता सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि मला आता स्वयंपाक करायचं, म्हणजे पोळी झालेली आहे, भाजी टाकायची आहे. काय टाकू कळत नाही आहे. सो इवाची डॅडी बोलली की टोमॅटो चटणी टाक. सो मी टोमॅटो चटणी खात नाही. सो म्हटलं चला त्यांच्या पुरती थोडीशी बनवूया. सो लेट्स कधी कधी काय होतं की दुसऱ्यांना कामं करते वेळेस पाहून आपल्यालाही कामं करायची इच्छा होते. सो मला असं वाटतं की मी जास्तीत जास्त किचनची कामं दाखवावीत. आणि मी तसंही दुसरं काही करत नाही, म्हणजे असं बाहेरचं करते बट तिथे काही शूट करणं पॉसिबल होत नाही. सो मी घरी असते तर माझ्याकडे दुसरं काही असं दाखवायला नसतं. सो कधी कधी असं वाटतं की किचनचीच कामं दाखवावीत, लोकांना हे होईल, काय बोलतात, मोटिवेशन मिळेल की कामं करायला पाहिजे. म्हणजे असं मला बऱ्याचदा होतं की कोणाची कामं करते वेळेस जो ब्लॉग पाहिला ना मी, की मलाही वाटतं की चला आपली कामं राहिलेली आहेत आणि ती कामं करून घेऊया. सो त्यामुळे मी मोस्ट ऑफ द टाईम किचनमधलीच कामं दाखवते. सो आता आपल्याला टोमॅटो चटणी करायची आहे. त्याच्यासाठी मला 1-2 कांदे लागतील, जास्त काही लागणार नाही. त्यानंतर 2 टोमॅटो, 1 टोमॅटो टाकलं तरी चालेल, कारण टोमॅटो खूप जास्त आंबूस आहेत, म्हणजे गावरान टोमॅटो आहेत, ते तुम्हाला दिसतच असतील. सो ते जे टोमॅटो आहे ते 1 टाकलं तरी चालेल, आणि थोडंसं एक छोटासा आलू, आणि हे ते तिन्ही गोष्टी आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर सांगते रेसिपी, अगोदर हे कापून घेते. मी ना टोमॅटो कट करत होते आणि मला ना असं काहीतरी डाग दिसला त्याच्यावरती. थांबा, मी कट केले दाखवते. तर हे जे डाग आहे ना, मी रील्समध्ये असं ऐकलेलं आहे की सापाने वगैरे खाल्लेलं असतं. सो आपल्याला थोडंसं टाळायचं की असं काही डाग वगैरे असेल, छिद्र असेल, स्पेशली डाग तर असतात सपोज टोमॅटोला, बट छिद्र असतील ना तर सापाने खाल्लेले असं म्हणतात. कारण टोमॅटोची झाडं जी असतात ती जास्त हाईटची नसतात. सो ट्राय करा की ते टोमॅटो फेकूनच टाका. सो मी ते टोमॅटो फेकले आणि एकच टोमॅटो घेतले, आणि मला तसं एका जणाची चटणी बनवायची. सो मी म्हटलं चला. सो मी आता हे कांदे आणि पटेटो कापून घेतलेले आहेत, आणि 2 ते 3 पाकळ्या मी लसणाच्या घेते इथे, आणि त्यानंतर तडका मारू. मी शेंगदाणे नेहमी फ्रीजमध्ये ठेवते, कारण शेंगदाण्याला ना कीड वगैरे लागत नाही, आळी लागत नाही. सो नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. अशा बॅगमध्ये ठेवलं तरी चालेल, कारण डबे वगैरे मावत नाहीत फ्रीजमध्ये. मी दिसत नाही आहे. सो डबे वगैरे फ्रीजमध्ये मावत नाहीत. तुम्ही अशा पन्नीमध्ये जरी ठेवलं मी विसरून जाते शेंगदाणे, तरी चालतं, पण फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे, कारण ते घाण होत नाहीत, आळ्या लागत नाहीत त्याला. पुढे शेंगदाणे घेतलेले आहेत. एकीकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. हे सगळं माझं कट करून झालेलं आहे. आता फक्त तडका मारते, बट जोपर्यंत हे भाजत नाहीत ना 2 मिनटं थांबते, कारण याला 1-5 मिनटं लागतं. कमी आचेवर जर भाजलं ना तर हे खूप छान टेस्टी भाजलं जातं. सो आता आपण फोडणीला तडका देणार आहेत. हो, मला दिसतंय सगळं व्यवस्थित. येस. तर आता थोडंसं तेल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मी भांड्यात पाटील इकडे घेते, कारण पूर्ण तडका जो आहे त्याच्यामध्ये बसणार, म्हणजे त्याच्यामध्ये जाणार तेल. त्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरे. त्यानंतर हे जे कांदे आहेत हे सगळे तेलामध्ये टाकून द्यायचे. मी तुम्हाला हे जे कांदे आहेत ते सगळे त्या तेलामध्ये टाकून द्यायचे, आणि कांदे टाकल्यानंतर 1 मिनिटालाच अगदी लगेचच आलू टाकून घ्यायचे, कारण आपल्याला कांदे जास्त लालसर करून घ्यायचे नाही. 1 मिनिट झालेला आहे, लगेचच मी हे आलू पण टाकून घेतलेले आहेत. याला व्यवस्थित परतून घ्यायचं. एखादी लसणाची पाकळी टाकायची, तुम्ही टाकू शकता, छान लागतं. हे थोडंसं लालसर झालं की टोमॅटो ॲड करू. सो आता हे सगळं झालेलं आहे, याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. याला 2 मिनटं छान परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं, चुटकीभर अगदी. नंतर टाकू शकतो तुम्ही ह्याच्यानंतर, म्हणजे नंतर ॲड करू शकतो याच्यावर. म्हणजे त्यानं मिठामुळे काय होतं, हे सगळं व्यवस्थित मुरलं जातं, म्हणजे एक जीव होतो. तेलामध्ये हे परतून घ्यायचं, आणि परतून घेतल्यानंतर 1-2 मिनटं त्याला तसंच राहू द्यायचं. कांदे, पटेटो आणि टोमॅटो. तर एकीकडे माझे जे शेंगदाणे ते झालेले आहेत ऑलमोस्ट, बघू शकता. सो आता गॅस बंद करते आणि यालाही भाजून घेते. मिक्सरमधून काढून घेते. त्यापैकी मऊ झालेला आहे टोमॅटो वगैरे. आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट ॲड करायचे. सो मी एवढी लाल तिखट टाकली, मी जास्त नाही टाकत. इवाचं डॅडी नाही खात, आणि त्याच्यामध्ये हळदीची काही गरज नाही. हा अजून एक मसाला आहे माझ्याकडे, हा पण जास्त स्पायसी आहे, सो मी हा थोडासाच टाकते. त्यानंतर हळदी ॲड करते. सगळं ॲड केलेलं आहे. आता लास्ट फक्त एक स्टेप राहिलेली आहे, ती म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. वगैरे बनवलेला आहे, सो अगदी बारीक आहे, याला काही करायची गरज नाही. सो हा असाच घेऊन आपण चमच्याने आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो.
तुम्हाला जितका हवा तितका कूट तुम्ही ॲड करू शकता. मीठ एकदा चव बघून घ्या, मी इथं थोडंसं टाकलेलं आहे. आणि लास्टला आपल्याला याच्यात कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि रेडी आहे चटपटीत टोमॅटो चटणी. तसं टोमॅटो चटणीचे खूप सारे प्रकार आहेत, बट हा बेस्ट आहे. मी मिक्स केलेलं आहे, बघू शकता. ही वाली टोमॅटो चटणी इतकी टेस्टी लागते, काय सांगू.